हो प्रभू. शब्दाला होय आणि आमेन म्हणून उत्तर देणारा आमचा परमेश्वर आहेस प्रभू परमेश्वर देव बाप्पा. खरोखर तू जिवंत देव आहेस प्रभू परमेश्वर देव बाप्पा. तू आमचा प्रभू परमेश्वर देव बाप्पा सांगती सोबती सदोदित आहेस म्हणून तुला धन्यवाद देते प्रभू परमेश्वर देव बाप्पा. खरोखर माझ्या पित्या परमेश्वर देव बाप्पा आजचा दिवस तू आमच्या आयुष्याला जोडलास प्रभू परमेश्वर देव बाप्पा. आणि प्रभू परमेश्वर देव बाप्पा तुझी सुंदर सहभागिता अनुभवण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तू इथं एकत्रित केलंस म्हणून तुला धन्यवाद देते प्रभू परमेश्वरा. तुझ्या नावाला गौरव देते प्रभू परमेश्वर देव बाप्पा. खरोखर तू किती चांगला आहेस प्रभू परमेश्वर देव बाप्पा. आमच्या प्रत्येक गरजा प्रभू परमेश्वर देव बाप्पा पूर्ण करून तू आम्हाला आज इथं उभं केलेलं आहेस म्हणून तुला धन्यवाद देते प्रभू. प्रभू ह्या आराधनेमध्ये आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणं तू पारखलेली आहेस प्रभू परमेश्वर देव बाप्पा. आमच्या प्रत्येकाची तू भेट घेतलेली आहेस प्रभू परमेश्वर देव बाप्पा. प्रभू जे प्रभू परमेश्वर देव बाप्पा ह्या आराधनेमध्ये प्रभू परमेश्वर देव बाप्पा आमच्या प्रभू अंतःकरणात प्रभू परमेश्वर देव बाप्पा
अंतकरणाची उघडणी झालेली आहे प्रभू परमेश्वर देव बाप्पा, ते तुझ्या वचनाच्या प्रभू परमेश्वर देव बाप्पा बीनं भरलं जावं असं तुझ्या दयनाने कृपेनं कर माझ्या देवा प्रभू. आणि ते बी प्रभू परमेश्वर देव बाप्पा रुजून प्रभू परमेश्वर देव बाप्पा त्याचं 100 पट पीक यावं ह्यासाठी आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर प्रभू. आमच्या प्रत्येकाचे पावलं प्रभू परमेश्वर देव बाप्पा, त्या प्रभू परमेश्वर देव बाप्पा तुझ्या प्रभू नगराकडे जाण्याच्या मार्गासाठी तू प्रत्येकाला सहाय्य कर प्रभू परमेश्वर देव बाप्पा. तू प्रभू किती चांगला आहेस प्रभू, याचा अनुभव प्रत्येकाने घेतलेला आहे बाप्पा, आणि रोज नव्यानं तू तो आम्हाला देत आहेस म्हणून तुला धन्यवाद देते प्रभू परमेश्वरा. प्रभू पाळक साहेबांना विशेष करून तुझ्या हातामध्ये समर्पित करते बाप्पा. त्यांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द प्रभू परमेश्वर देव बाप्पा तुझ्या आत्म्याच्या समक्ष ठिकाणी असून प्रभू परमेश्वरा फक्त तुला गौरव देणारा प्रभू, आणि प्रभू परमेश्वर देव बाप्पा तुझ्या इच्छेप्रमाणे असावा असं तुझ्या दयनाने कृपेनं कर माझ्या देवा प्रभू. सहाय्य कर प्रभू. येणारं वचन प्रभू परमेश्वर देव बाप्पा आमच्याशी जे तुझ्या रूपात बोलणार आहे प्रभू परमेश्वरा, त्या वचनासाठी आम्ही प्रत्येकाला तयार व्हावं ह्यासाठी आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर प्रभू देव बाप्पा. इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकासाठी तुझा विपुल आशीर्वाद मागते प्रभू परमेश्वर देव बाप्पा. कुणी प्रभू परमेश्वर देव बाप्पा इथून उभं कामं जाऊ नये प्रभू परमेश्वरा, तर तुझ्या आशीर्वादानं भरून प्रभू परमेश्वर देव बाप्पा तुझ्या इच्छेनं भरून इथून बाहेर पडावा ह्यासाठी प्रभू प्रत्येकाला सहाय्य कर. त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी प्रत्येकाला सहाय्य कर प्रभू परमेश्वर देव बाप्पा. प्रभू जे इथं वेळेत आलेले आहेत त्या प्रत्येकाबद्दल तुझा आभार मानते प्रभू. जे येत आहेत त्यांच्या वाटा तू रिकाम्या कर बाप्पा. जे ऑनलाईन पद्धतीनं ऐकत आहेत प्रभू परमेश्वरा त्या प्रत्येकावर तुझा विपुल आशीर्वाद असू दिला असं तुझ्या दयनाने कृपेनं कर बाप्पा. इथून पुढची संपूर्ण वेळ प्रभू आमच्या प्रत्येकाचा जीवात्मा शरीर प्रभू परमेश्वरा, आणि हा संपूर्ण परिसर तुझ्या अधीनाने स्वाधीन करून परमेश्वर देव बाप्पा ही प्रार्थना धन्य तारक येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्याच प्रिय पवित्र आणि गोड नावात करते म्हणून ऐक माझ्या पित्या. आमेन. प्रभूची स्तुती असो. पुन्हा एकदा आराधनेमध्ये परमेश्वरानं तुमचे आणि आमचे अंतकरण तयार केलेले. थोडं कमी कर. मागील आठवडे आम्ही नेहमीच्या पुस्तकातून बघत होतो की सर्वसामान्य लोकांचा सन्मान आणि गौरव कशा रीतीनं करण्यात आलेला आहे, आणि त्याचा पहिला भाग आपण बघितलं होतं की परमेश्वर सामान्य लोकांना त्याच्या कार्यासाठी पाचारण करतो, सामान्यांना त्याच्या कार्यासाठी दीक्षित करतो, सामान्य लोकांना त्याच्या कार्यासाठी निवडतो. आणि कशा रीतीनं आपण बघितलं की जे संतोषाने यरूशलेमेत राहण्यास कबूल झाले त्या सर्वांस लोकांनी धन्य म्हटलेलं आहे, आशीर्वादित म्हटलेलं आहे. आता दुसरा मुद्दा आज आम्ही बघणार आहे की परमेश्वर अप्रसिद्ध किंवा अपरिचित लोकांना त्याच्या स्वसंतोषाने केलेल्या कार्याबद्दल, स्वइच्छेने केलेल्या कार्याबद्दल गौरव करतो किंवा त्याचा सन्मान करतो. बघा, बऱ्याच वेळेस तुम्ही आणि आम्ही सेवा करत असताना आम्ही मागच्या वेळेस बघितलं की आम्ही बऱ्याच वेळेस जग आणि जगातल्या रूढी परंपरा किंवा जग आणि जगातल्या फिलॉसॉफीज किंवा तत्वज्ञान त्याच्या अनुसरून आम्ही देवाची सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो. पण आम्ही अनेक संदेशातून आम्ही ऐकलेलं आहे की परमेश्वरचे तत्व सिद्धांत आणि जगाचे तत्व आणि सिद्धांत हे परस्पर विरोधी आहे. आणि म्हणून आमचा बेंचमार्क काय आहे, आम्ही कोणत्या गोष्टीचं प्राधान्य धरलं पाहिजे, आम्ही कोणत्या गोष्टीचा मापदंड आपण बघितला पाहिजे, तो म्हणजे पवित्र शास्त्राचा आणि परमेश्वराच्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे. जगाच्या लोकांच्या तत्वज्ञान किंवा फिलॉसॉफी किंवा त्यांच्या विचारधारेप्रमाणे नाही, तर परमेश्वर कशा प्रकारे विचार करतो त्याप्रमाणे आम्ही सेवा करणं फार गरजेचं आहे. आता पवित्र शास्त्र अशा अनेक अपरिचित अशा लोकांनी भरलेला आहे, पण परमेश्वरानं अशा लोकांचा सन्मान केलेला आहे, त्यांना आशीर्वादित केलेला आहे. आणि म्हणून जे स्वसंतोषाने
देवाच्या कार्याला सिद्ध होतात. स्व इच्छेनं जे सेवा देवाचं कार्य करायला पुढे येतात, मग ते जगाच्या दृष्टीनं अपरिचित असो, अप्रसिद्ध असो, परमेश्वर त्यांना आशीर्वादित करत असतो. कारण परमेश्वर त्यांची अंतःकरण पाहत असतो. आणि परमेश्वराच्या जरी जगाच्या दृष्टीने ते लोक अपरिचित असतील, जगाच्या दृष्टीने जरी ते अप्रसिद्ध असतील, पण परमेश्वराने त्यांना निवडलेलं आहे, बघितलेलं आहे. आणि त्यांनी जी सेवेसाठी जी स्व इच्छा दाखवलेली आहे, परमेश्वर त्यांचा काय करत आहे, सन्मान करत आहे. नेहमीयाचा 11वा अध्याय आणि 2रं वचन सांगतं, जे स्वसंतोषाने यरूशलेमेत राहण्यास कबूल झाले. आज आम्ही संतोषानं आपण मागच्या भागात बघितलेलं की कसं तिने चिठ्ठ्या टाकल्या. बघा, वेळ यायला नाही पाहिजे होती की यरूशलेमेच्या बाहेर राहणारे लोक, उलट आता यरूशलेम देवाची नगरी आता सिद्ध झालेली आहे, तिचे कोट बांधलेले आहेत, आता बाहेर राहण्यात काय अर्थ नाहीये. बघा, परमेश्वराने निवडलेली नगरी, परमेश्वराच्या उपस्थितीत असलेली ती नगरी, तिला सोडून, कारण तिची अप्रतिष्ठा झाली होती, तिला कोट नव्हते नाही का, आणि म्हणून ते बाहेरच्या उपनगरांमध्ये राहत होते. पण जेव्हा कोट तयार झाले, आता लोक याला तयार नाही आहेत. आणि मग अशी वेळ आली की त्यांना चिठ्ठ्या टाकाव्या लागल्या. आणि चिठ्ठ्या पण कशा, बघा, 10 चिठ्ठ्या टाकल्या, 9 जण येणार नाहीत, 1 जण मात्र कंपल्सरी. जी चिठ्ठी आली म्हणून काय करावं लागणार आहे, म्हणजे बळजबरी, जबरदस्तीनं ते यरूशलेमेत जायला लागले. पण देवाचं वचन सांगतंय, जे स्वसंतोषाने यरूशलेमेत राहण्यास कबूल झाले, त्या सर्वांस लोकांनी आशीर्वादित म्हटले. बघा, ते म्हणले चिठ्ठ्या बिट्ट्या काय टाकायची गरज नाही, आम्ही आमचं घरदार सोडतो, आम्ही आमची शेतीवाडी सोडतो, आम्ही आमची त्या गावातील प्रतिष्ठा सोडतो, आणि आम्ही कुठं जाणार आहे, जिथं परमेश्वराची उपस्थिती आहे, जिथं जी नगरी परमेश्वराची आहे, त्या नगरात आम्ही राहायला स्वसंतोषाने जाणार आहे. आणि ते कबूल झाले. फार सुंदर शब्द, हिब्रू शब्द नादेब, हा शब्द याचा अर्थ आहे स्वतःला चेतावणे, स्वतःला चालना देणे. तिने स्वतःला चेतवलं. बघा, नाही म्हणले आपण आता इथं राहायचं नाही म्हणजे नाही, आम्ही कुठे जाणार आहे, यरूशलेमेत जाणार आहे. पण ह्याच्या उलट लोटाची स्त्री होती, ती चेतवू शकली नाही स्वतःला. तिचं सगळं अंतःकरण त्या सदोम आणि गमोरामध्येच होतं. पण हे लोक म्हणले नाही, इतक्या वर्ष आम्ही देवाच्या उपस्थिती विना राहिलो होतो, पण आत्ता मात्र नाही. आणि ते स्वसंतोषाने कबूल झाले. त्यांनी स्वतःला चेतवले, स्वतःला त्यांनी चालना दिली. त्या लोकांच्या अंतःकरणात देवाच्या कार्याला उदारपणे उपयोगी पडण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली होती. प्रियानो, हाच शब्द आम्हाला जेव्हा निवास मंडपाचं बांधकाम चालू होतं, निर्गमनाच्या 35व्या अध्यायामध्ये आम्हाला हाच शब्द पुन्हा पुन्हा आम्हाला पाहायला मिळत आहे. निर्गम 35, 5 ते 25 घरी जाऊन तुम्ही वाचा. आणि आम्ही 26 तारखेची तयारी करत आहोत. आणि या 26 जानेवारीच्या क्विजमध्ये नेहम्याचं पुस्तक आणि निवास मंडपाचं पूर्ण शिक्षण आपण घेतलेलं आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून तुम्हाला हे पाठ असणं गरजेचं आहे. पण जेव्हा आम्ही 4थ्या वचनामध्ये जातो, असं लिहिलेलं आहे, परमेश्वर मोशे इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीला म्हणाला, परमेश्वराने जे करण्याची आज्ञा दिली आहे ते हे तुम्ही आपले अर्पणे परमेश्वर प्रित्यात आणावेत. ज्याची मनापासून इच्छा असेल त्याने परमेश्वरासाठी अर्पण आणावे, म्हणजे सोने, रुपे आणि पितळाचं. इथं इच्छा म्हणलेलं आहे, मनापासून इच्छा, तिथंही तोच शब्द वापरलेला आहे की ते स्वतः कबूल झालेले आहेत. 20 ते 24 अध्यायामध्ये, वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, लोकांनी ते दिलेलं आहे.
पण 25व्या वचनात सांगितलेलं आहे, ज्या स्त्रिया सुबुद्ध हृदयाच्या होत्या त्या सर्वांनी निळ्या जांभळ्या किरमिजी रंगाचे सूत कातले आणि कातलेले सूत व आपल्या हाताने विणलेले तलम सणाचे कापडे त्यांनी आणले. आता त्या स्त्रियांनी आपली कला कौशल्य देवाच्या कार्यासाठी स्व इच्छेने मनापासून वापरलेलं आहे. बघा, पूर्ण निवास मंडपात आम्हाला पाहायला मिळतं की पुरुषांनी आपली कला कौशल्य देवाच्या कार्यासाठी स्व इच्छेने आणि मनापासून वापरलेलं आहे. बऱ्याच वेळेस आम्हाला प्रश्न पडतो की मी देवाच्या कार्यासाठी कसा उपयोगी पडणार आहे, मी देवाच्या साडेसाठी कसं उभं राहू. बघा, परमेश्वरानं प्रत्येक मनुष्याला एक युनिक बनवलेला आहे, प्रत्येक मनुष्याला एक कला कौशल्य दिलेलं आहे आणि परमेश्वराची इच्छा आहे की ते कला कौशल्य जे गुण आहेत त्याच्याद्वारे आम्ही देवाची सेवा करावी. बऱ्याच वेळेस आम्ही दुसऱ्यांना बघतो, त्याला संदेश चांगला द्यायला येतो, त्याला प्रार्थना करायला चांगली येते, त्याला गीत चांगलं गाता येतं आणि बऱ्याच वेळेस मग स्टेजवर असणारे लोक त्यांच्याकडे बघून आम्हाला वाटतं बघा आम्हाला त्यांच्यासारखं गाता येत नाही, आम्हाला त्यांच्यासाठी प्रार्थना करायला येत नाही. पण परमेश्वर इथं काय खरं म्हणत आहे बघा, जे असामान्य आहेत, सामान्य लोक आहेत, जे ज्यांची ते प्रतिष्ठित नाही आहेत, प्रसिद्ध लोक नाही आहेत, असेही लोक आहेत जे देवाच्या कार्यासाठी उपयोगी होते आणि परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केलं. कारण का, त्यांना जे काही येत होतं, जे काय कला गुण कौशल्य, त्या सगळ्याचा उपयोग स्व इच्छेनं परमेश्वराच्या सेवेच्या कार्यासाठी दिले. त्यांनी त्यांच्या वस्तू दिल्या, त्यांनी त्यांचे टॅलेंट्स कला कौशल्य देवाच्या कार्यासाठी स्व इच्छेनं आणि मनापासून दिलेलं आहे. पण आज जेव्हा आम्ही मंडळीकडे बघतो, जेव्हा आम्ही बघतो तेव्हा मंडळीमध्ये ते चित्र आज दिसत नाही. बघा, आज आम्ही मागच्या वेळेस एक टोन सेट केला होता की यरूशलेम काय आहे, जिथं देवाची उपस्थिती आहे, आणि नव्या करारामध्ये देवाची उपस्थिती कुठं आहे, तर ती मंदिरामध्ये आहे, मंडळीमध्ये आहे, प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये आहे. आज तुम्ही आणि आम्ही देवाने आम्हाला जी कला कौशल्य दिले आहे ती आम्ही देवाच्या कार्यासाठी स्व इच्छेने मनापासून वापर करत आहोत का. मंडळीमध्ये कुठेतरी आम्ही थांबून विचार करणं, बघा, नुसता अभ्यास करून उपयोग नाही, तर ती तत्व, ते सिद्धांत पवित्र शास्त्रातील आमच्या प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनामध्ये, मंडळीच्या जीवनामध्ये आम्ही वापरात आणणं गरजेचं आहे. तरच आम्ही इफिसकाराच्या पत्रामध्ये जे सगळे स्वर्गातील आशीर्वाद आहेत ते आम्हाला मिळणार आहेत. कारण मंडळीमध्ये आम्ही काम करत होतो, आम्हाला मंडळीमध्ये नेमलेलं आहे, निवडलेलं आहे मंडळीच्या कार्यासाठी, देवाच्या कार्यासाठी. आणि म्हणून प्रियानो, तुम्ही देवाच्या कार्याला तुमचा वेळ, तुमचं कौशल्य, तुमचं टॅलेंट्स स्व इच्छेने मनापासून देत आहात का. आज कुठेतरी आम्ही या नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना आणि 26 जानेवारीला वर्धापन दिन मंडळीचा आम्ही साजरा करत असताना कुठेतरी आम्ही थांबणं आणि विचार करणं फार गरजेचं आहे. तुम्ही देवासाठी स्व इच्छेने मनापासून कार्य करत आहात का. मग बरेचदा नाही का असं म्हणलं जातं, जे मी देवासाठी करत आहे ते क्षुल्लक आहे, जरी मी देवासाठी काय करत आहे ते गणलं जात नाही, नाही का, ते गौण आहे, त्याला जे मी काम करत आहे त्याला फार महत्त्व नाही आहे. पण मला सांगू द्या, जे काय आहे काम, भलं ते लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचं असो नसो, पण मंडळीच्या वाढीसाठी, मंडळीच्या उन्नतीसाठी, मंडळीतील इतर भावांच्या उन्नतीसाठी, ख्रिस्ताच्या शरीराच्या उन्नतीसाठी
जे काही आम्हाला करता येईल, भलं त्या लोकांच्या दृष्टीने जगाच्या दृष्टीने क्षुल्लक असू दे, पण देवाचं वचन आम्हाला काय सांगतं बघा. देवाचे सर्वात महान कार्य तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांकडूनच झालेलं आहे. बघा, या लोकांनी थोडं केलं, फार मोठं काम केलेलं नाही, थोडं केलं, पण ते स्वइच्छेनं आणि मनापासून देवाच्या कार्यासाठी केलेलं आहे. प्रियानो, आज तुम्ही व मी देवाने सामान्य लोक म्हणून आम्हाला निवडलं. बघा, इस्रायलाला पण ते काय फार महान होते, संख्येनं मोठं होतो म्हणून निवडलेलं नाही, तर ते संख्येनं कमी होते. परमेश्वरानं त्या अशक्त लोकांना निवडले, ते गुलामगिरीत होते, परमेश्वरानं त्यांना त्या गुलामगिरीतून निवडलं आणि एक बलवान राष्ट्र केलं, सामर्थ्यवान केलं. प्रियानो, आज तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा, जरी आम्ही सामान्य लोक म्हणून असू, पण जर आम्ही स्वइच्छेने आणि मनापासून जर काम करत असू, तर ते देवाच्या दृष्टीनं महान कार्य असणार आहे. जरी जगाच्या दृष्टीने ते साधं काम असेल, कदाचित आम्हाला खुर्ची पुसायचं काम असेल, कदाचित येऊन झाडा पुसायचं काम असेल, कदाचित आम्ही स्टेजवर असणार नाही, पण मला सांगू द्या, स्टेजवर जर कार्यक्रम पूर्ण यशस्वी व्हायचा असेल तर बॅक स्टेजला जे काम चालू असतं, पडद्याच्या मागं जे कार्य चालू असतं, ते त्या संपूर्ण कार्याचा काय असतो, एक बॅकबोन असतो, एक महत्वाचं कार्य करत असतात. म्हणून आम्हाला क्षुल्लक काम दिलेलं आहे, नाही का, आम्हाला किरकोळ काम दिलेलं आहे, हे उचलायला दिलेलं आहे, सामान उचलायला दिलेलं नाही का. बऱ्याच वेळेस आम्ही म्हणतो हे कसं आहे, आम्ही का करावं, पण मला सांगू द्या, परमेश्वर आमचं प्रत्येक कार्य बघत आहे. आणि जर ते मनापासून असेल, आम्ही बघितलं, आम्हाला चिठ्ठ्या टाकून कुणालावर ते कार्य लादायचं नाहीये, पण स्व इच्छेनं जेव्हा आम्ही करतो आणि ते करण्यास कबूल होतो स्वइच्छेनं, परमेश्वर म्हणतो की तुम्ही आशीर्वादित आहात. आता दुसरं वचन बघा, जे स्वसंतोषाने यरूशलेमेत राहण्यास कबूल झाले त्या सर्वच लोकांनी धन्य म्हटले. आता बघा, जे स्वसंतोषाने यरूशलेमेत राहण्यास कबूल झाले होते त्या लोकांचा एक गट होता. जर आज देवाने आमच्याकडे बोट केले व म्हटले की तुम्ही आपले सामान बांधा, आपल्या गाड्या सोडा, तुमचं गाव सोडा, तुम्ही बांधलेले बंगले सोडा, शेतीवाडी सोडा, आणि मी सांगतो त्या देशाला जावा, का किंवा मी सांगतो त्या सेवेला तुम्हाला मी पाचारण करत आहे, तुम्हाला तिकडे जायचं आहे, काय होईल जरा कल्पना करा, आमचा प्रतिसाद काय असेल. बघा, नेहम्या एजऱ्या लोकांना म्हणले तुम्ही आता आत या यरूशलेमेत, तुमचे सगळे बंगले बांधलेले इतके वर्ष, 160 वर्ष तिथं तुम्ही राहिलेला आहात, तिथं तुमचा संसार केलेला आहे, तुम्ही तिचा प्रपंच केलेला आहे, शेतीवाडी केलेली आहे, पण आता वेळ आलेली आहे, देवाचं वचन सांगतं, आता ते म्हणत आहेत आता ते सोडा आणि यरूशलेमेकडे या. पण आम्हाला जर असं कोण म्हटलं उद्या सगळं घरदार सोडा, नोकरी सोडा, आणि परमेश्वर म्हणत आहे ह्या कामाला या, प्रियानो, आमचा प्रतिसाद काय असेल. तुम्ही जाणार का. ते लोक स्वतःचे घर, इतक्या वर्ष राहिलेलं गाव सोडून यरूशलेमेत स्व इच्छेनं गेले. पण आज ख्रिस्ती लोक काय करत आहेत माहित आहे, आज फार ख्रिस्ती लोक डिप्लोमॅटिक झालेले आहेत. असं कोण म्हणलं वा 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 वा, तुम्ही जात आहात का, फार सुंदर, प्रेज द लॉर्ड. आम्ही काय करतो, आम्ही तुम्हाला गाडी खर्च देतो, आम्ही तुम्हाला पाठवितो, आणि एक फार
मला सगळ्यात काय म्हणतो ते राग येणारा नाही का, जेव्हा आम्ही एखाद्याला म्हणतो नाही का जरा तुमची गरज आहे सेवेसाठी आणि येता का, नाही पाळक साहेब मला जमणार नाही, पण आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो. येणार नाहीत का आम्हाला, म्हणणार काय, आता काय प्रार्थना करतायत का नाही माहित नाही, आम्ही प्रार्थना करतो पण आम्ही जाणार नाही. आम्हाला जाण्यासाठी सांगू नका. आम्ही दान दशांश देतो, आम्ही गिडियन्सला पैसे देतो, ते तिने करावं. आम्ही त्या स्वार्थिकांना पैसे देतो, सगळं आम्ही करतो, पण आम्ही कुठं आमचा कम्फर्ट झोन सोडून, आमची आवडीची जागा सोडून आम्ही काय येणार नाही. बऱ्याच वेळेस हे जे चुकीचं शुभवर्तमान आलेलं आहे, कुणाला तर पैसे दिलं की माझी जबाबदारी संपलेली आहे. प्रियानो मला सांगू द्या, तुमचा पैसा वेस्ट तुम्ही घालवत आहात. परमेश्वर तुमच्याकडून अपेक्षा करत आहे, नाही तर परमेश्वराला पैशाची काही कमी नाही आहे. परमेश्वरानं जर तुमच्याकडं हाक मारलेले आहे, तुम्हाला टॅलेंट्स दिलेले आहेत, तुम्हाला परमेश्वरानं निवडलेलं आहे, तर परमेश्वर तुमच्याकडून त्याच्या सेवेच्या कार्याची अपेक्षा करत आहे. आणि तेही बळजबरीनं नाही, स्व इच्छेनं मनापासून जेव्हा आम्ही करतो, भलं ते साध्यात साधी गोष्ट असू दे, पण जर ती मनापासून तुम्ही करत असाल, परमेश्वर तुमच्यावर संतुष्ट होणार आहे. परमेश्वर तुमच्याकडे बघून प्रसन्नमुख होणार आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित लोक म्हणणार आहे. आणि म्हणून हा गट होता. त्या गटाने काय म्हणले, चिट्ट्या बिट्ट्या टाकायची वाट बघितली नाहीत. बघा आपण काल बघितलं आपण मागच्या रविवारी की काही लोकांनी चिट्ट्या टाकल्या बळजबरीनं. आम्ही म्हणलं असतं बाबा 10 चिट्ट्या टाकल्यात, 9 जण म्हणले, 9 जण तिकडे गेले असते तर काहीतरी मनापासून आहे बाबा यांची इच्छा आहे तिकडे जायची, पण नाही. 10 चिट्ट्या टाकल्या, 1 जण जाणार, 9 जण म्हणले आम्ही इथंच राहणार. पण आज आम्ही बघत आहे, एक गट होता, त्यांची नावं माहीत नाहीत आम्हाला, पण ते लोक परमेश्वराच्या दृष्टीने काय होते, आशीर्वादित होते. आमचं नाव हो न हो, लोक आम्हाला प्रशंसा करो न करो, जेव्हा आम्ही स्वइच्छेने मनापासून जेव्हा आम्ही सेवा करतो, परमेश्वर आम्हाला आशीर्वादित म्हणत असतो. आता दुसरा मुद्दा बघा आपण 11 अध्याय 10व्या वचनामध्ये आम्हाला 10 ते 12 वचन, याजकातील यदया बिन योयारीब व याखीन, सराया बिन हिलकिया बिन मुशल्लम बिन सादोक बिन मरायोतीन बिन, आता हे नावं असू देत, हा देव मंदिराचा अधिकारी होता आणि त्याचे जे भाऊबंद मंदिराचे काम करीत ते 822 होते. अदया बिन युरा बिन पलल्या बिन असी बिन जकऱ्या बिन पशूर बिन मलखिया. आता यांची नावं कॉम्प्लिकेटेड आहेत आणि आपण ऑलरेडी ते बघितलेलं आहे, पण आम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण घ्यायचा आहे. जे देवाच्या मंदिरात सेवा कार्य करण्याकरिता आले तो एक गट होता. 822 लोक देवाच्या मंदिरात सेवा कार्य करण्यासाठी आले आणि या ठिकाणी देवाच्या मंदिरात सेवा कार्य करणाऱ्या लोकांची संख्या केवढी होती बघा, 822. एक मंदिर होतं. मंदिर किती होतं? एकच मंदिर होतं. आणि सेवक किती होते? 800. आता या 822 लोकांची नावं आम्हाला माहित नाहीत, पण ते सर्व लोक देवासाठी स्वइच्छेने मनापासून काम करत होते. बघा, देवाच्या मंदिरात अनेक प्रकारची कार्य असतात. मला असं वाटते की लोकांनी हे गृहीत धरले असणार
मला खात्री आहे हे 822 लोक जे होते त्या लोकांना माहित होतं की मंदिरामध्ये फार महत्वाची कामं आहेत. काही लोक या 822 मधले काय करत होते, झाडत असतील, काही लोक झटकत असतील, काही लोक पुसत असतील, कोण कंदिलांमध्ये तेल घालत असेल, काही लोक जे अर्पणासाठी येणारी जनावरं होती त्यांच्या मागं असतील, त्यांना शुद्ध करणं असेल, त्यांना विधीजवळ आणणं असेल, अनेक कार्य ते वेस्ट, काही लोकांना ते जे घाण होती तिची डिस्पोजल करायचं पण काम असेल. बघा, फक्त अर्पण करणं महत्व नाही, पण ते डिस्पोज करणं सुद्धा पवित्र शास्त्रात फार महत्वाचं काम होतं. तेही करणार या 800 लोकांमध्ये असतील. नावं माहीत नाहीत, जरी ते लोक अप्रसिद्ध अपरिचित होते, पण परमेश्वर त्यातील प्रत्येक व्यक्तीची ओळख होती परमेश्वराला. परमेश्वर त्या प्रत्येक व्यक्तीकडे पाहत होता की तो कसं काम करत आहे, आणि परमेश्वराने त्यांचा आदर केला, त्यांना सन्मान दिला, त्यांचं गौरव केलेले, कारण ते विश्वासूपणे देवाच्या मंदिरात सेवा करीत होते. हे 822 लोक देवाच्या मंदिरात कार्य करत होते. प्रियानो, प्रश्न आहे, तुम्ही काय करत आहात? बघा, मंडळीकडून अपेक्षा करणं गैर नाहीये, मंडळीतून आशीर्वादाची अपेक्षा करणं गैर नाहीये. बघा, हे मंदिर ख्रिस्ताचं मंदिर आहे. तुम्ही नाही आम्ही त्याचे अवयव आहोत. ख्रिस्ताचं शरीर आहे. आज आम्ही प्रामाणिकपणे विचार करूया की मी पैसा देतो किंवा मी कुणाला तरी सपोर्ट करतो म्हणजे माझं काम झालं आहे का? नाही झालं प्रियानो. आज परमेश्वर आमच्याकडे बघत आहे आणि आम्हाला विचारत आहे, आमच्याकडे बघत आहे, तो आमच्याकडनं तपासत आहे की आम्ही विश्वासूपणे स्वइच्छेने मनापासून त्याची सेवा करण्यासाठी मंदिरात माझा हातभार मी लावत आहे का? हे 822 लोक मंदिरामध्ये काहीतरी काम करत होते. त्यातले काही काय म्हणतो आपण, प्रतिष्ठेचं काम करत असतील, काही त्यातले 822 मधले अप्रतिष्ठेचं सुद्धा काम करत असतील, पण परमेश्वराने त्यांना आशीर्वादित म्हणलेलं आहे. आज आम्ही काय करतोय? आम्ही मंदिरामध्ये झाडतो का? आम्ही खुर्च्या झटकतो का? इतर साहित्य आहे आम्ही पुसतो का? मंदिरात बाबा काय कमी आहे, काय झालंय, जरा यावं आपण, जरा आपण करूया. कधी आम्ही मनापासून स्वइच्छेनं पीए सिस्टीम लावायची, लाईट लावायची, खुर्च्या लावायच्या. प्रियानो, मंदिरामध्ये अनेक काम असतं. किती वाजता आम्ही येतो? इथं आल्यावर सगळं तयार मिळतं, पण ते तयार मिळायसाठी कोण श्रम करत आहे? आपण का नाही आहे तिथं? प्रियानो, कुठेतरी आम्ही विचार करणं. मग आम्हाला सगळ्याला काम आहे, सगळ्याला काम आहेत, प्रत्येकाने काम करत आहेत, प्रत्येक जण या ना त्या क्षेत्रामध्ये आपला सहभाग देत आहे, सामाजिक कार्यामध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. पण ते टॅलेंट्स, ते कला कौशल्य मनापासून स्वइच्छेने मंदिरासाठी आम्ही करत आहोत का?
कुठेतरी आम्ही थांबणं आणि स्वइच्छेनं आम्ही त्या कार्यासाठी करणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला माहीत आहे का की साधेसुधे कार्य सुद्धा देवाच्या दृष्टीनं महान कार्य असतं. आणि म्हणून प्रियानो, आम्ही जेव्हा मंदिराकडून मंडळीकडून आशीर्वादाची जेव्हा अपेक्षा करतो तेव्हा पहिला प्रश्न आपण हा विचारणं गरजेचं आहे की मी देवाच्या कार्यासाठी माझा कोणता हातभार, कोणतं कार्य मी करत आहे. आणि ते पण पालक साहेबांना सांगितले म्हणून नाही, स्वइच्छेनं. नाही तर मग ते चिट्ट्या टाकल्यासारखं होणार आहे आणि मग ते बळजबरीनं मनात नाही तरी करायची वेळ प्रियानो मंदिरामध्ये ते हो नये. आणि म्हणून जे चिट्ट्या टाकले त्यांना आशीर्वादित म्हणले नाही, पण जे स्वइच्छेनं आले ते कोण होते? आशीर्वादित होते. तिसरी गोष्ट 15व्या वचनामध्ये फार सुंदर आम्हाला पाहायला मिळतं की 15 आणि 16 मध्ये अनेक गट आहे. बघा 16व्या वचनात हे नावं दिलेले आहेत 15व्या वचनामध्ये, आणि 16व्या वचनात आम्हाला पाहायला मिळतं की ते लोक देवाच्या मंदिराच्या बाहेरच्या कामावर होते. ते किती होते? 284 लोक होते. आता घरी जाऊन तुम्ही ते वाचा. जे देवाच्या मंदिराच्या बाहेर सेवा कार्य करण्याकरता आलेला सुद्धा एक गट होता. बघा यरुशलेमेच्या बाहेरच्या नगरातून जेव्हा कोट बांधले गेले ते लोक आले. आता ते दुसरा गट आहे, हे 822चा नाही आणि त्याच्या आधीचा सुद्धा नाही बरं का, स्वइच्छेनं आलेला राहायला देवाच्या समक्षतेत येणारा सुद्धा गट होता. स्वइच्छेनाला आशीर्वादित म्हणलेला आहे. 822 लोक आले, मंदिराची सेवा करायची आहे, तिथं भरपूर काम आहे आता असणार आहे, ते आले. आणि 284 लोक हे मंदिराच्या बाहेरील परिसराची देखभाल करण्याकरता आले. मंदिर बाहेरून सुस्थितीत ठेवायची त्यांच्यावर जबाबदारी होती. मंदिर बाहेरून सुशोभित करणं मंदिराचं ते त्यांच्याकडे होतं. मंदिराच्या बाहेरील अंगण स्वच्छ ठेवणं ती त्यांची जबाबदारी होती. आणखी ही मंदिरामध्ये बरेच कार्य होतं. आता मंदिराच्या बाहेर अनेक प्रकारची कार्य चालली होती. बघा, लोकांचा योग्य न्याय करणं होतं, लोकांना योग्य सल्ला देण्याचं काम होतं. बघा, अनेक प्रकारची कार्य मंदिराचे सोडून सुद्धा असतात. आणि मग प्रश्न येतो नाही का, मंदिरात मला सेवा करता येत नाही, नाही काय, वर्शिपला मला पुढे उभा राहायला येत नाही, मला गाणं गाता येत नाही, मला संदेश देता येत नाही. पण असेही लोक होते जे मंदिराच्या बाहेर सुद्धा देवाचं कार्य करण्यासाठी सिद्ध झाले होते स्वइच्छेनं. किती छान आहे बघा. आणि हे बाहेर कोणीही करू शकतं, कोणतेही स्त्री व पुरुष हे काम करू शकतं. प्रियानो, आमच्याजवळ असलेले कोणतेही टॅलेंट्स, कला कौशल्य आम्ही देवाच्या कार्यासाठी मंदिराच्या बाहेर सुद्धा वापरू शकतो. ख्रिस्ताच्या साठी कार्य करण्यासाठी तुमच्या जवळ सगळ्या गोष्टी आहेत आणि ते कार्य व्हावं म्हणून तुमची वाट पाहत आहेत. बघा, मंदिर सगळंच पासटरनी करावं का? नाही, काहीतरी दिसलेलं आहे, तुटलेलं आहे, काहीतरी बसलेलं आहे, काहीतरी अस्वच्छ आहे. आम्हाला ते उत्तेजन व्हावं, आम्ही ते करावं, सुशोभीकरण करावं, अंगण स्वच्छ ठेवावं, योग्य न्याय करावा, योग्य सल्ला द्यावा, योग्य मार्गदर्शन इतरांना, बंधूंना, भगिनींना करावं. हे सगळं मंदिराचे सोडूनचे कार्य आहेत. सुवर्तमान प्रसार आहे, काउन्सिलिंग आहे, यामध्ये आम्ही आमचा सहभाग देतो. प्रियानो, कुठेतरी आम्ही
थांबणं. बघा यांची नावं दिलेली नाही, पण ते सांगितले की हे लोक देवाच्या कार्यासाठी उभा राहिलेले. बघा फक्त मंदिरातलेच सेवा करणारे नव्हते, मंदिराच्या बाहेरचं काम करणारे सुद्धा, पेंटर्स असतील नाही का, काहीतरी हे का माळी असतील, सेवा करणारे. 4था गट बघा 17व्या वचनात अनेक गट आहे. आणि प्रार्थनेच्या वेळी ईश्वर उपकार स्मरण उपकार स्तुती आरंभण्याच्या कामी. बघा ते लोक आले. आता बघा जे देवाच्या मंदिरामध्ये प्रार्थना व उपकार स्तुतीचे सेवा कार्य करण्याकरता आलेला सुद्धा एक लोकांचा गट होता. आणि मत्तनिया हा या गटाचा पुढारी होता. थोडक्यात तो काय होता, गायन वृद्ध क्वायर टीमचा तो कोण होता, लीडर होता. उपकार स्तुती व प्रार्थना गीते म्हणताना तो आरंभ करी व लोक काय म्हणतो पाठोपाठ म्हणत असत. आलीपाळीन जसं आपण म्हणतो ना, तसं तो जे म्हणायचा माग लोक म्हणत असत. आता हा व्यक्ती मत्तनिया लोकांना उपकार स्तुती व प्रार्थनेमध्ये लीड करीत होता, तो पुढारपण करीत होता. या व्यक्तीची जबाबदारी होती की मंदिरामध्ये आराधनेचा धूप सतत पेटता ठेवणं, ही त्याची जबाबदारी होती. देवासमोर मंदिर रात्रंदिवस पेटतं ठेवणं, मंदिरामध्ये उपकार स्तुती व प्रार्थना सतत चालू ठेवणं, ही त्यांची जबाबदारी होती. प्रियानो, काहींची मंडळीमध्ये देवाच्या मंदिरामध्ये हीच जबाबदारी आहे. ही जबाबदारी आहे. लोकांना लीड करणं स्तुती आराधनेमध्ये आणि प्रार्थनेमध्ये. पण आज प्रश्न आहे पुन्हा एकदा, तुम्ही ते स्वइच्छेने मनापासून करत आहात का? बघा देवाचं वचन सांगते आम्हाला, आमच्या बोटाने त्याने युद्ध कौशल्य शिकवलेलं आहे. काय शिकवलेलं आहे? युद्ध कौशल्य. दावीद दशतंतू वाद्य वाजवायचा आणि शाऊलातला दुरात्मा पळून जायचं. बघा त्याला दावीदाला उपासक म्हणलेला आहे, एक चांगला आराधक म्हणलेला आहे. बघा आम्ही वर्शिपला उभा राहतो. प्रश्न आम्ही स्वतःला विचारणं गरजेचं आहे की मी मनापासून कौशल्यानं, बघा काय तर थातूर मातूर वाजवायला सांगितलं नाही बरं का, देवाचं वचन काय सांगितलंय? कौशल्यानं. परमेश्वर आमच्याकडून कौशल्याची अपेक्षा करत आहे. आम्ही जेव्हा देवासाठी उभा राहतो, आमच्यातलं 100% आम्ही काय करावं? परमेश्वराला स्वइच्छेने मनापासून द्यावं. उगाच मला यावं लागतं. प्रियानो, मला सांगू द्या, तुमची ही सेवा निष्फळ ठरणार आहे जोपर्यंत तुम्ही स्वइच्छेने मनापासून देवाच्या सेवेसाठी उभारणार नाही. आणि आराधक, बघा हे फार महत्वाची टीम होती. परमेश्वर असे आराधक शोधत आहे बघा. आणि या पूर्ण कॉंग्रिगेशनला लीड करण्याची जबाबदारी कोणाची होती? ह्या मतयाची होती, ह्या ग्रुपची होती. देवाची प्रार्थना आणि आराधनेमध्ये ते लीड करत होते. आणि स्वइच्छेने मनापासून कौशल्य आणि त्यांना जे टॅलेंट दिलं होतं ते 100% वापरून त्यामध्ये मी कसं डेव्हलप होईल, कसं मी देवासाठी अधिक चांगलं वाजवू शकेन. आज आम्ही स्वतःला डेव्हलप करत आहे का? स्वइच्छेनं मनापासून परमेश्वरासाठी मला उभा राहायचं आहे, परमेश्वरासाठी मला सेवा करायची आहे, मी ते शिकणार, परमेश्वर मला नक्की सहाय्य करेल. पण जर मी तयार झालो उभा राहायला तरच परमेश्वर आम्हाला इक्विप्ड करणार आहे. लक्षात ठेवा, परमेश्वर इक्विप्ड लोकांना निवडत नाही.
परमेश्वर अशा लोकांना निवडतो जे परमेश्वरासाठी उभं राहायला तयार असतील, कार्याला तयार असतील, आणि जे तयार असतील त्यांनाच परमेश्वर अधिक तयार करतो. आणि म्हणून मी शिकीन आणि मग उभा राहीन, किंवा मी शिकीन आणि मग सेवा करीन, नाही, मी जर सेवा करायला उभारलो आणि मनापासून जर मी सेवेला उभारलो असेल, परमेश्वर आम्हाला इक्विप केल्याशिवाय राहणार नाही, आम्हाला आमचं कौशल्य वाढवल्याशिवाय तो राहणार नाही. पण आम्ही उभा राहायला मनापासून स्वइच्छेनं आम्हाला उभा राहायला तयार आम्ही असणं फार गरजेचं आहे. प्रियानो, काहींची मंडळीमध्ये, देवाच्या मंडळीमध्ये ही जबाबदारी आहे ती स्वइच्छेने आज तुम्ही करत आहात का? तुम्ही देवासमोर याजक आहात का? आम्ही बघत आहोत कुठल्या मंडळात काय शिकवतात माहित नाही, पण देवाचं वचन सांगतंय प्रत्येक विश्वासणारा हा याचक आहे. प्रत्येक विश्वासणारा हा याजक आहे. पवित्र याजक गण आहोत आपण, राजकीय याजक गण आहोत. प्रियानो, लोकांना सतत देवाकडे घेऊन तुम्ही येत आहात का? आज विचार करूया, किती वर्ष मी या मंडळीमध्ये आहे, किती मी सेवा करत आहे. आणि सेवा करून मंडळीची मी किती वाढ केलेली आहे, मग संख्येनं असो किंवा आध्यात्मिकतेमध्ये माझा मंडळीच्या वाढीमध्ये किती सहभाग आहे. जर मी सेवा करत आहे प्रामाणिकपणे, विश्वासूपणे, स्वइच्छेने, मनापासून, तर मी आजूबाजूला बघणार आहे जे अंधकारात आहेत. का? कारण माझ्याकडे ते याजक पद आहे. अंधकारात आहेत, अडकलेले आहेत, त्यांना ख्रिस्ताच्या प्रकाशात आणण्याचं काम आम्ही करणं गरजेचं आहे. आम्ही ते प्रामाणिकपणे, विश्वासूपणे, मनापासून, स्वइच्छेनं करत आहोत का? आता 5वा मुद्दा बघा, 22 आणि 23 वचन. जे देवाच्या मंदिरामध्ये गीत गाऊन स्तुती करण्याचे सेवा कार्य करत आले, तो एक गट होता. बघा, अनेक गट आहे. उजी बिन, बानी बिन, हशबया बिन, मतया बिन, मिखा या यरुशलेमेतल्या लोकांचा अधिकारी होता. आसाफाच्या वंशातले जे गाणारे ते देवाच्या मंदिरातील कामावर होते, कारण त्यांच्या संबंधाने राजाची आज्ञा होती व रोजच्या जरुरीप्रमाणे गाणाऱ्यांची व्यवस्था ठरविली होते. बघा, हा एक गट होता. तो गट गायक असून देवाच्या मंदिरात स्तुतीचे गीते पूर्ण ताकदीने गाऊन सेवा करीत होता. जर मी तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्हाला गाता येतं का? काय प्रश्न असेल, उत्तर असेल? मला माहित आहे प्रत्येकाला गाता येतं. कोण बाथरूम मध्ये गातं, कोण घरात रूम मध्ये गातं, पण गातो. गाणी सगळ्यांना आवडतात आणि गाणी सगळ्यांना गाता. पण प्रश्न हा आहे की तुम्ही प्रभूसाठी गाता का? बघा, आम्ही सगळी गाणं गाऊ, पण देवासाठी गाणं गावा म्हटलं की सगळा प्रॉब्लेम सुरू झाला. प्रियानो, कदाचित हे कार्य तुम्हाला क्षुल्लक वाटत असेल, कदाचित तुम्ही या कार्याला महत्त्व देत नसाल, पण मला सांगू द्या, परमेश्वराने ज्या अर्थी या लिस्टमध्ये, त्या लोकांच्या संख्येमध्ये, गटांमध्ये हे कार्य नमूद केलेलं आहे, म्हणजे परमेश्वर अशा लोकांची वाट बघत आहे. आणि परमेश्वराच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं आहे. आणि आम्ही बघितलं, आम्हाला सार्वकालिक जीवनात हेच करायचं आहे, उपासना करायचं आणि गीत गायचं आहे. आता जर गात घेत नाही म्हणला तर तिथं तुम्हाला एंट्रीच मिळणार नाही, कारण तिथं क्वालिफिकेशन तेच आहे, तुम्हाला रात्रंदिवस परमेश्वराची काय करायचे?
स्तुती आणि आराधना करायची रात्रंदिवस. मग जर हिथं जर तुमची असेल मला गाता येत नाही तर परमेश्वराने तिथं का तुम्हाला घ्यावं? मग आम्ही नुसतं तोंड हलवतो, आम्ही गातच नाही. लोकांना वाटावं आम्ही गाणं म्हणून लावलं. प्रियानो, कुठेतरी आम्ही परमेश्वरासाठी गाणारे व्हावे, कारण इथं गट आहे. तो गीत गाण्यासाठी निवडला होता. परमेश्वर तुमच्याकडून या कार्याची अपेक्षा करीत आहे. पण तुम्ही त्याला कसा प्रतिसाद देणार आहात? कलसेकरास पत्र याचा 2 अध्याय आणि 23 वचन काय सांगते बघा. आणि जे काही तुम्ही करिता ते माणसांसाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. कसं करा? जे काही तुम्ही करता ते माणसांसाठी म्हणून. गीत गाताना मी गीत गायलो, किती लोक रडले. कसं मी गीत गायलं, लोक रडले. हे क्रायटेरिया नाही आहे. तुमच्या चांगल्या गाण्याचा लोकांनी वाहवा केली, बाबा किती मस्त तुझा आवाज आहे, ही क्रायटेरिया नाहीये परमेश्वराच्या वचनात. जे काही तुम्ही करता ते माणसांसाठी म्हणून करू नका. माणसांमध्ये जास्त लोक आहेत, मी म्हणणार. लोक कमी आहेत, मी काय म्हणणार नाही. माणसांनी माझं गौरव करावं, माणसांनी मला वाह म्हणावी. नाही नाही, पाऊल म्हणतो माणसांसाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी तुम्ही कसं करा? जीवे भावे, मनातून, स्वइच्छेनं. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, वादकांनाही सांगतो मी, वादकांबरोबर कॉंग्रिगेशन गाणं म्हणणार नाही. तुम्ही कसं वाजवा? कॉंग्रिगेशन बरोबर तुम्ही काय करा? वाजवा. किती सुंदर आहे नाही? आणि आम्ही सुरात म्हणावं गीत. एक हार्मनी पाहिजे नाही का? एकाचा सूर कुठं लागलाय, दुसऱ्याचा तिसरा लागलाय, एक माझा आवाज चांगला आहे म्हणण्यासाठी अनेक जोरात कुतून नाही. लोकांनी बघावं म्हणून माणसांसाठी आम्हाला गीत गायचं नाही, तर आम्ही गीत चाललं असताना आम्ही आमचा आवाज त्यात मिक्स करायचा आहे. आम्ही त्याच्यावर वर दिसता कामा नये, आम्ही त्यामध्ये दिसावं. आम्ही गीत गात असताना आम्ही आमचा सूर वेगळा कुठेतरी लावायचा नाही, मग ते हार्मनीमध्ये नाही आहे. तर आम्ही गीत चाललेलं असताना आम्ही त्या गीतामध्ये आमचा सूर नुसता घालायचा आहे, ते वाढवायचं पण नाही आणि कमी पण करायचं नाही. आम्हाला त्यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि जेव्हा तसं ते मिश्रण असतं ते परमेश्वराला काय आहे? आनंद देणार आहे. आणि मग अशा स्तुतीस्तवनात परमेश्वर उपस्थित होतो. पण मनुष्यानं बघावं म्हणून नाही. लक्षात ठेवा, सामान्य लोकांचा परमेश्वराने कसा व का सन्मान केला, का आदर केला, गौरव केले, ही आम्हाला समजण्यास मदत व्हावी यासाठी काही कृतिशील सिद्धांत आहेत, तत्व आहेत, आम्ही बघणं फार गरजेचं आहे. पहिला सिद्धांत फार महत्वाचा आहे. ख्रिस्ती जीवन जगत असताना आम्हाला हे सिद्धांत माहीत असणं फार गरजेचं आहे. जर मी विश्वासणारा आहे, मंडळीमध्ये मी कार्य करायची माझी इच्छा आहे, स्वइच्छेनं मला करायचं आहे, तर काही सिद्धांत आहेत आणि कृतिशील सिद्धांत आहेत. आमच्या जीवनातून हे कृतीमध्ये दिसणं गरजेचं आहे. पहिला सिद्धांत, तुमचं दान
परमेश्वराने दिलेलं तुमचं दान तुम्हाला मौल्यवान बनवते. बघा, तुमचे दान तुम्हाला मौल्यवान बनवते. कदाचित तुम्हाला त्याच्याद्वारे प्रसिद्धी मिळणार नाही. लक्षात ठेवा, कदाचित तुम्हाला त्या दानाद्वारे प्रसिद्धी मिळणार नाही, पण ते दान तुम्हाला नेहमी देवाच्या दृष्टीने काय बनवत असते? मौल्यवान बनवत असते. तुम्ही किती मौल्यवान आहात हे मूल्यमापन प्रसिद्धीवर करू नका. लक्षात ठेवा. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही किती मौल्यवान आहात याचे मूल्यमापन प्रसिद्धीवर करू नका. तुम्ही किती प्रसिद्ध आहे, मंडळीत प्रसिद्ध आहे, बाहेर समाजात प्रसिद्ध आहे, नाही. परमेश्वर अप्रसिद्ध लोकांना, परमेश्वरानं बायबलमध्ये अनेक उदाहरणं आहेत, लोकांना निवडलं आणि त्याच्यासाठी कार्यासाठी उभा केलेला आहे. आम्ही प्रत्येकाला कोणते ना कोणते दान परमेश्वरानं दिलेलं आहे, हे देवाचं वचन आम्हाला सांगतं. बघा, 1 करीन याचा 12वा अध्याय, कोणतरी वाचा पडदेशी. 1 करीन याचा 12वा अध्याय 21 ते 27 वचन. डोळ्याला हातास म्हणता येत नाही की मला तुझी गरज नाही, तसेच मस्तकाला पायांना म्हणता येत नाही की मला तुझी गरज नाही. इतकेच नव्हे तर शरीराचे जे अवयव विशेष अशक्त दिसतात तेही आवश्यक आहेत. शरीराची जी अंगे कमी योग्यतेची अशी आपण मानतो, त्यांना आपण पांघरून घालून विशेष मान देतो आणि आपल्या कुरूप अंगास सुरूपता मिळते. आपल्या सुरूप अंगास अशी गरज नाही. जे उणे आहे त्यास विशेष मान मिळावा, अशा रीतीने देवाने शरीर जुळवले आहे, अशासाठी की शरीरात फूट नसावी, तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी. एक अवयव दुखावला तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना सोसावे लागते. एका अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंदित होतात. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात. पण याचा अर्थ असा होतो की आम्हाला प्रत्येकाला कमीत कमी एक दान आहे, कारण आम्ही ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. आपल्याला काहीतरी कार्य करण्यासाठी परमेश्वरानं मंदिरात त्याचं शरीर म्हणून ठेवलेलं आहे, आणि हेच ते दान आहे. मंदिरामध्ये मला का रवलेलं आहे? मंदिरामध्ये ख्रिस्ताचं शरीर म्हणून मला का घेतलेलं, अवयव म्हणून घेतलेलं आहे. आणि जर अवयव म्हणून घेतलेलं आहे तर प्रत्येक अवयवाचं कमीत कमी एक तर कार्य, आता ते अवयव नसताच, त्याचं काम आहे म्हणून तो अवयव परमेश्वरानं आमच्या शरीरात ठेवलेला आहे. आणि जर मी ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव आहे तर ख्रिस्ताच्या शरीरामध्ये मला कमीत कमी एक काम किंवा एक दान किंवा एक कौशल्य कमीत कमी दिलेलं आहे. कदाचित ते दान इतरांना दिसत नसेल, कदाचित ते इतरांपासून दडलेलं असेल, पण देवाच्या दृष्टीनं तुम्हाला दिलेलं ते दान आहे. कदाचित ते प्रसिद्ध नसेल, तुम्हाला प्रसिद्धी देणार ते नसेल, पण देवाच्या दृष्टीनं ते मौल्यवान आहे. देवाच्या कार्यासाठी ते महत्वाचं आहे. जरी ते तुमच्या दृष्टीने क्षुल्लक असेल, कुठं ते दिसत पण नसेल, पण देवाच्या दृष्टीनं ते महत्वाचं आहे. तसंच तुम्ही जर तो अवयव असाल तर देवाच्या दृष्टीनं मंडळीच्या वाढीसाठी, शरीराच्या वाढीसाठी ते तुम्ही तुमचं दान, तुमचं टॅलेंट, तुमचं गुण, तुमचं कला कौशल्य हे देवाच्या दृष्टीनं मौल्यवान आहे. तुमचे दान तुम्हाला मौल्यवान बनविते. कदाचित इतरांना दिसत नसेल, पण ते अति मौल्यवान आहे. तुम्ही किती मौल्यवान आहात लक्षात ठेवा. पहिली गोष्ट आपण बघितली, ते मूल्यमापन त्याच्या प्रसिद्धीवर किंवा तुमच्या प्रसिद्धीवर करू नका. दुसरी गोष्ट, दुसरा सिद्धांत, प्रत्येक श्रम, प्रत्येक परमेश्वरासाठी केलेलं कार्य
जे प्रीतीनं केलेलं आहे ते परमेश्वर आठवतो, तो कधीही विसरत नाही. कदाचित आम्ही केलेलं कार्य कोणी पाहणार नाही. बघा, आता आम्ही सेमिनार घेत असतो, आपल्याला माहित आहे स्टेजवर जे परफॉर्म करणारे आहेत लोक त्यांनाच बघत आहेत, नाही का? पण जे बॅकड्रॉपला काम करत आहेत, पडद्याच्या मागं जे काम करत आहेत, जेवणाची तयारी करणं, रजिस्ट्रेशन करणं, सगळ्या गोष्टी, साऊंड सिस्टीम लावणं, पूर्ण सेटअप लावणं, ट्रकमध्ये भरणं, ट्रकमधनं बाहेर काढणं, नाही का, हे सगळं काम लोक बघत नाहीत. हे कधी लोक याच्या आधी केलेलं असतं, लोक गेल्यावर, नाही का, कधी कधी आम्ही ते केलेलं कार्य कोण पाहणार नाही. कधी कधी आम्ही केलेलं काम किती चांगलं आहे असेही कोणी म्हणणार नाही. पण परमेश्वराचं वचन काय सांगते बघा, इब्रिकरास पत्र याचा 6 अध्याय आणि 10 वचन, कारण तुमचे कार्य व तुमची पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती ही देवाने विसरावी असा तो अन्यायी नाही. बघा किती सुंदर आहे. कारण तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करत असलेली सेवा. आता इथं आम्हाला क्लिअर सांगितलेलं आहे, परमेश्वरानं आम्हाला त्याच्या कार्यासाठी निवडलेलं आहे. आम्हाला देवाचं कार्य करायचं आहे, आम्हाला मंडळीतील पवित्र जनांची सेवा करायची आहे. पण ती जर प्रीतीनं, देवावरील प्रीतीनं जर केली असेल, मनापासून स्वइच्छेनं. बघा, प्रीतीनं कोण करतं? जे मनापासून आणि स्वइच्छेनं केलेलं आहे. जबरदस्तीने केलेलं ते प्रीतीनं नाही, करायचंय, पाठी टाकायचंय. थोडक्यात हे करायचं आहे, कार्य करायचं आहे, मला तेवढंच आहे, प्रीतीनं नाही. पण जेव्हा आम्ही प्रीतीनं करतो, देवावरील प्रीतीनं, पुढे लिहिलेलं आहे, ही सेवा देव विसरेल का? परमेश्वर तेव्हा इब्रिकचा लेखक म्हणतो, तो अन्यायी नाही, तो कधीच विसरणार नाही. आणि म्हणून जर कोणी बघत नसल, पण मी जर प्रीतीनं, स्वइच्छेनं देवासाठी मी जो उभा आहे, काम करत आहे, परमेश्वर मला कधीच विसरणार नाही. योग्य समयी, योग्य वेळी परमेश्वर मला प्रतिफल दिल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. आणि म्हणून दुसरा सिद्धांत आम्ही बघितला की प्रत्येक श्रम जे प्रीतीने केलेला आहे ते परमेश्वर आठवतो, तो कधीच विसरणार नाही. आणि तिसरा व शेवटचा सिद्धांत, फार महत्वाचं आहे. आमचं शेवटचं बक्षीस कशावर अवलंबून आहे? लोकांच्या प्रशंसेवर किंवा लोकांच्या वाहवावर नाही, तर व्यक्तिगत विश्वासूपणावरच आमचं शेवटचं बक्षीस निश्चित होणार आहे. सार्वकालिक जीवनात आम्हाला बक्षीस मिळणार आहे, न कोमजणारा हार आहे, आम्हाला सार्वकालिक जीवनाचा मुकुट आहे, नाही का, अनेक बक्षिसं आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. पण ते लोकांनी किती प्रशंसा केली किंवा लोकांनी किती वाहवा केली यावर नाही. आणि म्हणून तुम्ही देवाचं कार्य लोकांची प्रशंसा मिळवण्यासाठी, लोकांकडून वाहवा मिळवण्यासाठी करत आहात का? का देवाचे कार्य विश्वासूपणे करत आहात? आज प्रश्न आहे प्रियानो. तुम्ही देवाचे कार्य कसे करता?
त्यावर तुमचे शेवटचे बक्षीस निश्चित होणार आहे. तुम्ही देवाचे अपरिचित लोक आहात का? जर आहोत तर मग प्रभूसाठी तुम्ही कशा प्रकारे कार्य करत आहात? जर मी करत आहे तर सार्वकालिक जीवनात ते प्रगट केलं जाणार आहे. बघा 2 करीन पौल काय म्हणतो, 12वा अध्याय आणि 8वं वचन, हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ 3दा विनंती केली, परंतु त्याने मला म्हटले, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावे म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. बघा पौल म्हणतो, मी अपरिचित आहे, मी त्याची प्रौढी मिरवीन. मी अपरिचित आहे, मी त्याची प्रौढी मिरवीन. मी अशक्त आहे, मी त्याची प्रौढी मिरवीन. आणि म्हणून कोण प्रसिद्ध आहे त्याच्याकडे जाऊ नका. जर मी प्रसिद्ध नाही, तुम्ही प्रसिद्ध नाही, तर त्याची आम्ही प्रौढी मिरवावी. पौल काय म्हणतो बघा, आनंदाने मिरवीन, माझ्या अशक्तपणाची प्रौढी मी आनंदाने. पण काय करतो आम्ही मंडळीमध्ये, आमच्या अशक्तपणाची प्रौढी आम्ही मिरवत नाही, तर आम्ही झाकायचा प्रयत्न करतो. बघा आम्ही पुढे येत नाही, गप आम्ही लहान ते काय घेऊन पदर बिदर घेऊन असं. का? लोकांनी माझ्याकडे अशक्त आहे असं का बघावं, नाही का? पण पौल म्हणतो, मी अशक्तपणात आहे त्याची मी प्रौढी मिरवतो. मी मानानं सांगतो की मी अशक्त आहे, मी अपरिचित आहे, मी अप्रसिद्ध आहे. कारण तो म्हणतो, ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, ख्रिस्तासाठी अडचणी, ख्रिस्तासाठी पाठलाग, ख्रिस्तासाठी संकटे, यात मला संतोष आहे. कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच सशक्त आहे. कारण जेव्हा मी अशक्त तेव्हा मी सशक्त आहे. पण किती सुंदर पाऊलाचा त्याच्या सेवेकडे बघण्याचा दृष्टिकोन होता. पण आज जगाची ओढ कुठं चाललेली आहे बघा, मंडळीतील पुढाऱ्यांची ओढ कुठं चाललेली आहे? प्रसिद्धीकडे चाललेली आहे. आजकाल तर नवीन फॅड चाललेलं आहे बरं का. मला ते बघितलं, मला असं हे होतं नाही का, देवासेवक होतं मग ते फटाकड्या ना का एका ठिकाणी तर लेझिम वाजवत, ते लेझिम बी सगळ्या त्या विदर्भी लोकांच्या स्टाईलनं लेझिम बरं का, त्या ठेका तिकडचा. आणि मग त्या स्टेजवर सगळे ते इलेक्ट्रिक त्या फटाकड्या नाही का, आणि मग ते ढोल ताशाचं बॅकग्राऊंड. आणि सेवकांनाही ते आवडा लागलेलं आहे आजकाल. सेवकांना आज मिरवणुका काढल्या जात आहेत. आज कुठंच चाललेलो आहे आम्ही. आणि मग बऱ्याच वेळेस आमचा बेंचमार्क तो असतो. सेवा करत असताना आम्ही कुणाला मूल्यमापन कुणाचं बघतो? मग या सेवकांचं बघा नाही काय, बॉन्सर नाही काय, आजकाल ते एक फॅड झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी प्रिचर आला की पहिलं ते बॉन्सरचा खर्च धरलेला असतो. बॉन्सर, आणि मग त्याच्या फटाकड्या, मग तिची मिरवणूक. आज सेवाच्या नावाखाली जगिकता चाललेली आहे आणि जग आज मंडळीत आलेलं आहे. पण पाऊल त्याच्या सेवेचं रहस्य तो सांगत आहे. ख्रिस्तासाठी मी कोण आहे? दुर्बलता स्वीकारायला तयार आहे. मला कच्ची सरांचा एक इन्सिडेंट आठवतो. आणि पप्पा नेहमी सांगायचे की त्यांना एका ठिकाणी प्रिचिंगला बोलवलं होतं आणि टायमाच्या आधी जाऊन बसले होते जयसिंगपूरला कुठं. आणि त्यांना अपेक्षित असं होतं सूट बूट घालून, आणि हे आपले चप्पल घालून बसलेले आहेत. आणि हे वाट बघायला चर्च चालू होणार, आता प्रिचर आलेला नाही, प्रिचर नाही. त्यातलं कोणीतरी सांगितलं, अहो प्रिचर येऊन बसलेत चर्च चालू व्हायच्या आधीच. कुठं आहेत ते बघाय. पण आज सूट बूट घालून म्हणजे तो भारी प्रिचर आहे. तो म्हणतो माझी दुर्बलता, ख्रिस्तासाठी दुर्बलता
अपमान म्हणजे मान नाही आहे मला, लक्षात ठेवा. पण आज सगळी शर्यत मान मिळवण्यासाठी चाललेली आहे, मान मिळवण्यासाठी. अडचणी, पाठलाग, संकट. प्रियानो, आज आमचा बेंचमार्क पवित्र शास्त्र आहे का जगातले लोक आहेत? मला वाईट वाटते. एका पुढाऱ्याचा फोन आला मला भाजपच्या, आणि मला एक 5-6 जणांची नावं सांगितली की पाळका आहेत बरं का, ती आमच्याकडे आलेले आहेत भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी, पाळक, आणि आमच्याकडून फंड मागत आहेत. बघा, ही आज सेवकांची गत आहे. प्रसिद्धी पाहिजे आम्हाला. भाजपमध्ये का चाललेलं आहे? आता संकट नको आहेत नाही का, आता भाजपच येणार, आता जुळवून घेतलेलं बरं नाही का. आणि वर सांगायचं काय, फार डेव्हलपमेंट चाललेले आहे, आपण बाकी सगळं सोडायचं आणि डेव्हलपमेंटच्या मागं त्यांना मदत करायची. काय हे पाळक लोकांचं आर्ग्युमेंट आहे बघा. आणि मग मंडळ्या कोणत्या स्थितीला आहेत हे पालकांच्या स्थितीवरनं आज, आणि सगळीकडे चाललेलं आहे. आता इलेक्शन जसे चालू झालेत ना, हे पाळकं सगळी उठलेले आहेत. आधी मागच्या आठवडी एक गट गेला भाजपमध्ये, आणि काय लिहिलं, पूर्ण ख्रिस्ती समाज, यांच्याकडे 10 माणसं नाहीत मागं. आज काय, प्रतिष्ठा, प्रतिष्ठा. पाऊल म्हणतो, ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे, ह्यात मला संतोष नाही. कारण जेव्हा मी अशक्त, जगाच्या दृष्टीनं बरं का, तेव्हा मी प्रभूमध्ये कोण आहे, सशक्त आहे. कारण जेव्हा मी अशक्त, तेव्हाच मी सशक्त. आपण डोळे बंद करूया. हे आमच्या महान परमेश्वरा, तू किती चांगला आहेस प्रभू. तू सामान्य लोकांचं गौरव करतोस.